हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्पेक्ट्रम अकॅडमी. आपण पाहतोय 10th बोर्ड ग्रॅव्हिटेशन टॉपिक. यामध्ये आपला आजचं लेक्चर 9th नंबरचं लेक्चर आहे. ऑलरेडी सगळे लेक्चर्स रेकॉर्डेड आहेत. पहिल्यापासून प्रत्येक लेक्चर एकदम चांगल्या प्रकारे बनवलेले. तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ती पूर्ण लेक्चर्स पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लेक्चर्स दिलेले आहेत, लिंक दिलेले आहेत. त्या लिंकवरती जाऊन क्लिक करून तुम्ही लेक्चर पाहू शकता. तर महाराष्ट्र बोर्डचा जो ग्रॅव्हिटेशन टॉपिक हा महत्त्वाचा टॉपिक आहे आणि मॅक्झिमम जे न्यूमरिकल्स येत आहेत ते याच टॉपिकमधून असतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना जे न्यूमरिकल्स कळतील, क्वेश्चन समजायला लागतील, कन्सेप्ट कळतील, तर हा 11th-12thला पण बेनिफिशियल असतो. म्हणून लक्षात ठेवा, म्हणजे आत्ता जो मी लेक्चर शिकताय तर हे लेक्चर 9th-10thला तर तुम्हाला स्कोअर करणारच आहे. ओके, CBSEला 9thला आहे आणि महाराष्ट्र बोर्डसाठी 10thला आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला हे 11th-12thसाठी पण फार कामाचं आहे. नीटमध्ये पण याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत. ज्या गोष्टी तुमच्या क्लासमध्ये तुम्ही आत्ता शिकताय 10th क्लासमध्ये, ह्याच गोष्टी तुम्हाला 11thमध्ये पण ॲज इट इज येणार आहेत. म्हणून नीट समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या, त्याच्यात तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे. तर आजच्या आपल्या 9th क्लास म्हणजे 9व्या लेक्चरमध्ये आपल्याकडे पॉईंट आहे आपल्याकडे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आणि इस्केप व्हेलॉसिटी. आता दोन कन्सेप्ट काय असतात, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणजे नेमकं काय असतं, त्याचा यूज कुठं होतो, त्याची गरज काय आणि त्याला आपण म्हणजे कशा प्रकारे डिफाईन करू शकतो, त्याचा फॉर्म्युला काय, त्याचे युनिट्स काय, ह्या अशा अनेक गोष्टी आहेत. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल कमी कशी होते, वाढू कशी शकते, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहेत. आणि नंतर इस्केप व्हेलॉसिटी म्हणजे इस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं, कधी इस्केप व्हेलॉसिटी एखाद्या ऑब्जेक्टला मिळते, एखाद्या ऑब्जेक्टला इस्केप व्हेलॉसिटी द्यायची कशी, इस्केप व्हेलॉसिटी दिल्यानंतर नेमकं होतं काय, ती इस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला कसा आहे, त्याचे युनिट आहे, डायमेन्शन्स, अशा अनेक गोष्टी आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहेत. तर शेवटपर्यंत पहा, चालेल. चला, आता आपल्याकडे पहिला पॉईंट आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. हे पहा, पोटेन्शियल एनर्जी. आता सगळ्यांना पहिली गोष्ट तर एनर्जी माहिती असेल. तर एनर्जी म्हणजे काय असतं सगळ्यांना माहिती. एनर्जी पाहिलं असेल, कॅपॅसिटी टू डू वर्क, म्हणजे एखादं काम करण्याची जी ॲबिलिटी असते, कॅपॅसिटी असते, त्याला काय म्हणतो, एनर्जी म्हणतो. जसं म्हणतो ना आपण, स्कूलमधून तुम्ही आले समजा आणि तुम्ही घरी आल्यानंतर म्हणता की आता एनर्जी संपली माझी, बस झालं आता. होतं ना कधी कधी एखादा जर 2-3 तास मॅथच्या टीचर्सनी लेक्चर घेतलं, जनरली मॅथचे टीचर्सच जास्त लेक्चर घेतात, त्यांनी जास्त वेळ लेक्चर घेतलं की तुमचे एनर्जी संपते, बस झालं सर आता म्हणता. तर त्याच प्रकारे एनर्जी जी असते त्याच प्रकारची, पण ही तशी एनर्जी नाही आहे, ही थोडीशी वेगळी एनर्जी आहे. ही ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आहे. कोणती आहे? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ॲक्च्युली पोटेन्शियल एनर्जी तुम्ही 9th क्लासमध्ये शिकलं असाल की वर्क पॉवर एनर्जी या टॉपिकमध्ये. तर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे पोझिशनमुळे आलेली एनर्जी, पण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनमुळे आलेली एनर्जी. म्हणजे जर आपण या ठिकाणी अर्थ आहे, अर्थचं ग्रॅव्हिटेशन आहे आणि त्याच्यामुळे किंवा कुठल्याही प्लॅनेटच्या ग्रॅव्हिटेशनमुळे जी एनर्जी येते त्याला कोणती एनर्जी म्हणतो आपण? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ओके, आता नेमकी काय असते ते एक एक पॉईंटनुसार पाहूया आपण त्याला. एनर्जी स्टोर्ड ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन. कशामुळे? त्या ऑब्जेक्टच्या पोझिशनमुळे किंवा त्याच्या स्टेटमुळे हीच कळायचे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला त्याच्या पोझिशनमुळे किंवा त्याच्या स्टेटमुळे जी एनर्जी मिळते ती म्हणजे काय असते? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. समजा हा ऑब्जेक्ट आहे, याच्याकडे सध्या कोणती तरी एनर्जी, कारण याला काहीतरी पोझिशन, याला ग्राउंडपासून याला काहीतरी एक पोझिशन आहे आणि या पोझिशनमुळे याच्याकडे एक एनर्जी आहे आणि दॅट एनर्जी इज कॉल्ड ॲज अ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. लक्षात? ऑब्वियसली इट इज रिलेटिव्ह. रिलेटिव्ह म्हणजे काय की ह्याच्यावर डिपेंड आहे. आता रिलेटिव्हचा आता कसा की समजा मी रेफरन्स कुठला घेतोय, समजा मी या रेफरन्सच्या विथ रिस्पेक्ट टू पाहिलं, इथून इथपर्यंत काहीतरी पोझिशन आली, ती काहीतरी असेल. समजा या पोझिशनच्या रिलेटिव्ह पाहिली तर वेगळी असेल, या पोझिशनच्या रिलेटिव्ह पाहिली तर वेगळी असेल. म्हणजे वेगवेगळ्या पोझिशननुसार ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी एकाच पॉईंटची, एकाच ऑब्जेक्टची वेगवेगळी असू शकते. लक्षात? जसं आता मी या ठिकाणी या फ्लोअरवरती उभा आहे, तर माझी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असेल, तुम्ही एखाद्या ठिकाणी बसलेली असाल, तुमची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल असेल. पण तुम्ही पोटेन्शियल घेतो रेफरन्स कोणता घेता त्यावरती डिपेंड आहे. तुम्ही ग्राउंडला रेफरन्स घेऊ शकता, सेंटर ऑफ अर्थला रेफरन्स घेऊ शकता, किंवा तुम्ही तिसऱ्या मजल्यावर आहात तर पहिल्या मजल्याला रेफरन्स घेऊ शकता, दुसऱ्या मजल्याला रेफरन्स घेऊ शकता. म्हणजे तुम्ही तिसऱ्या मजल्यावर असताना दुसऱ्या पहिल्या मजल्यानुसार जर रेफरन्स घेऊन तुम्ही सॉल्व्ह करत असाल तर तुमची पोटेन्शियल वेगळी येऊ शकते. म्हणजे जी रिलेटिव्ह म्हणजे ही डिपेंड आहे रेफरन्स पॉईंट कोणता घेता त्यावरती. लक्षात? तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीजेस विथ हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. लक्षात ठेवा, तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय आहे ती इन्क्रीज होते. इन्क्रीज होते कशामुळे? हाईटनुसार. म्हणजे समजा आपली ही अर्थ आहे, अर्थवरती आपण एक ऑब्जेक्ट या ठिकाणी आहे, त्या ऑब्जेक्टला असं वरी घेऊन आपण या ठिकाणी नेलं. समजा या ठिकाणचा ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टला आपण इथे घेऊन गेलो. म्हणजे या ठिकाणी ऑब्जेक्ट असेल तेव्हा त्याच्याकडे काहीतरी पोटेन्शियल एनर्जी असेल, पण तोच ऑब्जेक्ट जेव्हा वर जाईल तेव्हाही त्याच्याकडे काहीतरी पोटेन्शियल असेल. पण जर तुम्ही काय केलं, इन्क्रीज होणार आहे कधी? हाईट इन्क्रीजेस. ओके, हाईट दिले, हाईट इन्क्रीजेस म्हणजे जर हाईट वाढली म्हणजे याच्याकडे काहीतरी पोटेन्शियल जे असेल, तुम्ही या ऑब्जेक्टला या ठिकाणी घेऊन गेलात तर हाईट काय झालेली आहे? याची हाईट अशी वाढलेली आहे. म्हणजे हाईट वाढली याचा अर्थ पोटेन्शियल वाढली. म्हणजेच काय की जर काय झालं असेल, हाईट वाढली पोटेन्शियल वाढते. मग आता वैसे उलटे सांगू शकता, हाईट जर कमी केली पोटेन्शियल जास्त कमी असेल. म्हणजे समजा हा ऑब्जेक्ट इथं आहे, त्याची हाईट काहीतरी आहे तर पोटेन्शियल काहीतरी असेल. जर याची हाईट मी वाढवली काय होईल? पोटेन्शियल
वाढेल. हाईट कमी केली पोटॅन्शियल एनर्जी कमी, हाईट वाढवली पोटॅन्शियल एनर्जी जास्त. म्हणजे आपली जी पोटॅन्शियल एनर्जी आहे ती हाईटवरती डिपेंड आहे. हाईट वाढवली पोटॅन्शियल एनर्जी वाढणार आहे आणि हाईट जर कमी केली म्हणजे डिक्रीज केली तर पोटॅन्शियल पण काय होते, कमी होते. समजा आपण म्हटलं की m म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट. समजा आपण एक ऑब्जेक्ट डिसाईड केला, हा ऑब्जेक्ट, आणि या ऑब्जेक्टचं मास आपण काय म्हटलं, m म्हटलं, आणि h म्हणजे त्या ऑब्जेक्टची हाईट. ऑब्विसली हाईट घेतो वेळेस आपण जनरली जर कुठून दिला नसेल रेफरन्स पॉईंट तर जनरली आपण कशापासून घेतो, सरफेस ऑफ अर्थपासून, अर्थच्या सरफेसपासून. म्हणजे अर्थच्या सरफेसपासून किती हाईटला ऑब्जेक्ट आहे, h. m इज द मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट आणि h इज द हाईट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. आणि h इज द स्मॉल कम्पेअर टू द रेडियस ऑफ अर्थ. समजा अर्थच्या रेडियसच्या कम्पेअरमध्ये, मग ही इथून इथपर्यंत अर्थची रेडियस आहे, याच्या कम्पॅरेटिव्ह ही काय असेल, कमी असेल समजा हाईट. तर काय होता, देन ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल एनर्जी इज इक्वल टू, आपण या ठिकाणी फॉर्म्युला यूज करू शकतो. तो फॉर्म्युला आहे mgh. तुम्ही पाहिला असेल, तुम्ही या म्हणजे आपण जेव्हा 9th क्लासमध्ये असतो वर्क पॉवर एनर्जी नावाच्या टॉपिकमध्ये हा कन्सेप्ट झालेला आहे की आपण त्या ठिकाणी फक्त पोटॅन्शियल एनर्जी म्हटलं असेल किंवा ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल एनर्जी म्हटलं असेल, पण या ठिकाणी आपण कन्फर्म म्हणणार आहेत ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल एनर्जी. मग ग्रॅव्हिटेशनल म्हणजे अर्थच्या ग्रॅव्हिटेशनमुळे आलेली जी पोटॅन्शियल एनर्जी असेल, जर ऑब्जेक्टचं मास m असेल, त्या ऑब्जेक्ट h एवढ्या हाईटला ठेवला असेल तर mg इंटू h. जी म्हणजे काय, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ज्याची जर अर्थ सरफेसवरती व्हॅल्यू पाहिली तर 9.8 असते. आपण अप्रॉक्सिमेटली ती व्हॅल्यू किती घेतो, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे आपण जेव्हा पाहतो हा ऑब्जेक्ट आहे, समजा या ऑब्जेक्टला मास m आहे आणि हे ग्राउंड आहे, समजा ग्राउंडपासून h एवढ्या हाईटवरती ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्टला मास m आहे, ग्राउंडपासून h एवढ्या हाईटला आहे, म्हणजे त्याच्याकडे ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल एनर्जी आहे. त्याच्याकडे कोणती एनर्जी आहे, ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल एनर्जी आहे. आणि ती किती असणार आहे ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल एनर्जी, या ऑब्जेक्टचं मास इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इंटू h. किती हाईटला आहे. मग सिंपल तुम्ही पाहिल्या कळेल, जर समजा ही हाईट वाढवली तर काय होणार आहे, ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल एनर्जी वाढेल, कारण हा मल्टिप्लिकेशनवाला फॅक्टर वाढतोय. म्हणजे हाईट वाढली पोटॅन्शियल एनर्जी वाढते. मास वाढलं ऑब्जेक्टचं तरीही पोटॅन्शियल एनर्जी वाढते. समजा एक ऑब्जेक्ट आहे 5 किलोचा, सेम हाईटला जर 50 किलोचा ऑब्जेक्ट ठेवला तर एनर्जी कोणाची जास्त असणार आहे, ऑब्वियसली ज्याचं मास जास्त त्याची पोटॅन्शियल एनर्जी जास्त, आणि ज्याचं मास कमी त्याची पोटॅन्शियल एनर्जी कमी. म्हणजे 5 किलोचं पोटॅन्शियल एनर्जी कमी असेल आणि 50 किलोची पोटॅन्शियल एनर्जी जास्त असेल, कारण दोन्ही कसे आहेत, सेम हाईटला आहेत. समजा असं केलं आपण, दोन्ही 5 किलोचेच आहेत, पण एक कमी हाईटला एक जास्त हाईटला आहे, बरोबर आहे. म्हणजे हा 5 किलोचा आहे, हा पण 5 किलोचा आहे, मास सारखं आहे, पण याची हाईट कमी आहे आणि याची हाईट जास्त आहे. तर कोणाची हाईट जास्त, याची हाईट जास्त, म्हणजे याची पोटॅन्शियल एनर्जी जास्त असेल आणि याची हाईट कमी आहे म्हणजे पोटॅन्शियल कमी असेल. म्हणजे हाईट जास्त पोटॅन्शियल एनर्जी जास्त, हाईट कमी पोटॅन्शियल कमी, मास जास्त पोटॅन्शियल एनर्जी जास्त, मास कमी पोटॅन्शियल एनर्जी कमी. हे लक्षात ठेवा, हे कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत, त्याच्याशिवाय तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे. हां, ऑन द ग्राउंड एनर्जी इज 0. आपण रेफरन्स पॉईंट घेतो, म्हणजे समजा हाच ऑब्जेक्ट कुठं असता, ग्राउंडवरती असता, म्हणजे या ठिकाणी आहे समजा ग्राउंडवरती. मग जर ऑब्जेक्ट ग्राउंडवर असेल तर सरळ आहे, याच काय असेल आपल्याला माहिती आहे, m असेल त्या ऑब्जेक्टचं, g काहीतरी असेल, पण h ग्राउंडवर असल्यामुळे त्याची हाईट किती असणार आहे, 0. आणि कुठल्याही संख्येला 0नी मल्टिप्लाय केला असतं, म्हणजे आपण इथं जर मल्टिप्लाय बाय 0 जर लिहिलं तर कुठल्याही संख्येला आपण 0नी मल्टिप्लाय केला असता, आन्सर काय येणार आहे 0. म्हणजे कितीही ऑब्जेक्टचं मास असू द्या, म्हणजे 1000 किलो असो, 2000 किलो असो, 100,000 किलो असो, कितीही असू द्या, जर तो ऑब्जेक्ट ग्राउंडवरती आहे याचा अर्थ त्याची हाईट 0, आणि हाईट 0 म्हटलं तर त्याची ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल 0. कारण या ठिकाणी आपण रेफरन्स पॉईंट कशाला मानतोय, अर्थच्या सरफेसला मानतोय. पण जर सेंटरपासून जर रेफरन्स घेत असाल तर ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल 0 येणार नाही, पण तुमच्या सिलेबसनुसार तुम्ही ग्राउंडपासूनच हे करत असता, ठीक आहे. चला आता नेक्स्ट पाहू. फॉर लार्ज व्हॅल्यू ऑफ एच mgh नॉट व्हॅलिड. म्हणजे हा जो फॉर्म्युला जो वापरतो आपण कोणता, mgh, ऑलरेडी हा कमी हाईटसाठी, म्हणजे समजा अर्थ सरफेस आहे, अर्थची रेडियस आपल्याला माहिती आहे जवळपास ती किती असते, 6400 किलोमीटर अप्रॉक्सिमेटली. ओके, हां, ही झाली अर्थ सरफेस, म्हणजे याची हाईट. कोणाची हाईट झाली, रेडियस, सेंटरपासूनची रेडियस आहे. कोणाची रेडियस आहे, अर्थची रेडियस आहे. पण जर समजा आपण हाईटला जातोय आणि हाईट आपली आहे समजा h इज इक्वल टू 20 मीटर, 200 मीटर, 1 किलोमीटर, हे फार कमी आहे. कारण 6400 किलोमीटरपेक्षा हे 20 मीटर 20 किलोमीटर जरी घेतलं किंवा 10 किलोमीटर जरी घेतलं, हे फार कमी आहे. आणि जेव्हा कमी हाईट असते तेव्हाच आपण हा फॉर्म्युला व्हॅलिड आहे. त्याच्यापेक्षा जास्त हाईटला गेलात इट इज नॉट व्हॅलिड. कारण हा पहा, म्हणजे कमी हाईटला हा व्हॅलिड आहे. तुम्ही जर कमी हाईटला जात असाल, याच म्हणजे 10 मीटर, 20 मीटर, 100 मीटर, 1000 मीटर, 1 किलोमीटर, 10, 20, ठीक आहे. म्हणजे 6400 किलोमीटर, 6400 किलोमीटरच्या कम्पेअरमध्ये हे 20 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर फार कमी आहे. याच्यापेक्षा जर कमी असेल तर हा फॉर्म्युला व्हॅलिड आहे.
पण जर समजा आपण जास्त हाईटला जात असाल तर हा MgH वाला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचा फॉर्म्युला व्हॅलिड नाही आहे. बिकॉज का? कारण G डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन H. म्हणजे जर H वाढलं तर G कमी होतो. म्हणजे आपण जर हा फॉर्म्युला वापरायला गेलो MgH, तर जो G आहे तो G आपला बदलणार आहे, कमी होणार आहे. आणि G कमी झाला तर त्याचा विचार आपला करावा लागतो. आलं लक्षात? ह्याच्यावरती जास्त तुम्ही 11th क्लासमध्ये शिकता. पण सध्या एवढं लक्षात ठेवा की हा जो फॉर्म्युला आहे कमी हाईटसाठी ॲप्लिकेबल आहे. जास्त हाईटला हा फॉर्म्युला यूज करू शकत नाही आहेत. चालेल? तर या ठिकाणी पक्क तुमच्या डोक्यात असलं पाहिजे की जी आणि त्याचं कारण काय? बिकॉज हा व्हॅलिड का नाही आहे? तर कारण असं की जर जास्त हाईटला तुम्ही गेलात तर होतं काय? ग्रॅव्हिटी कमी होते. आणि ग्रॅव्हिटी कमी झाल्यामुळे तो फॉर्म्युला आपला यूज करता येत नाही. फॉर एन ऑब्जेक्ट इन्फानाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ सरफेस ग्रॅव्हिटी G इज इक्वल टू 0. म्हणजे जर आपण इन्फिनिटीला गेलो, G वाढत जातं. समजा आपण इथून असं फार इन्फिनिटीला गेलो, ॲट इन्फिनिटी काय असणार या ठिकाणी? G इज इक्वल टू 0 असेल. आणि त्याच केसमध्ये ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल G पण काय येणार आहे? 0. कारण आपला फॉर्म्युला MgH आहे. आणि H कसं असणार आहे? काही का असे ना, पण G काय आहे? 0 आहे. म्हणजे जर इन्फिनिटीला आपण गेलो तर त्या ठिकाणी स्मॉल g ची व्हॅल्यू ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 होते. आणि त्यामुळे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल 0 होते. तुम्हाला हा क्वेश्चन येऊ शकतो, लक्षात ठेवा. ॲट इन्फिनिटी, कुठे? इन्फिनिटीला ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 असते आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी पण काय असते? 0 असते. नीटलाही क्वेश्चन येऊ शकतो. लक्षात, जीला क्वेश्चन येऊ शकतो, त्याच्यावरती येणार नाही पण याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात. या प्रकारच्या कन्सेप्टचा यूज होणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला 10thला पण क्वेश्चन येऊ शकतो एक्झाममध्ये. तर लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. इन्फिनिटीला म्हणजे फार दूर अंतरापर्यंत गेलो आपण, अर्थपासून तुम्ही दूर अंतरापर्यंत गेले तर तुमची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल काय होईल? इट विल बी 0. ओके, चालेल. आता नेक्स्ट पॉईंट पाहूया आपण. फॉर अ स्मॉलर हाईट द पोटेन्शियल एनर्जी लेसर दॅन 0 इट इज निगेटिव्ह. म्हणजे सोप्या भाषेमध्ये जर आपण कमी हाईट घेतली, जास्त हाईटला गेल्यानंतर काय होतं? इथून जर आपण अति जास्त हाईटला गेलोत, इन्फिनिटीला समजा, तर या ठिकाणची पोटेन्शियल एनर्जी काय होते? 0 होते. पण कमी हाईटला गेलो, थोडं जवळ येतं आपण या ठिकाणी, तर त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल काय असते? लेस दॅन म्हणजे 0, म्हणजे म्हणजे 0पेक्षा कमी. लेस दॅन 0 म्हणजे 0पेक्षा कमी. आपल्याला माहिती आहे हा 0, 1, 2, 3 आणि 0पेक्षा कमी म्हणजे इकडे कोण असणार? -1, -2. तर तशा प्रकारे म्हणजे लेस दॅन 0 आहे म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल काय असणार आहे? कमी असणार आहे. कोणापेक्षा? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल 0पेक्षा कमी असणार आहे. 0पेक्षा कमी म्हणजे त्याला निगेटिव्ह म्हणतो. आणि लक्षात ठेवा, जरी तुम्हाला कुठेही फॉर्म्युल्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी पॉझिटिव्ह जरी दाखवली असेल तर ती जस्ट कन्व्हिनियन्ससाठी किंवा आपल्याला सोपं वाटावं म्हणून आहे. पण जनरली पोटेन्शियल एनर्जी ही ऑलवेज निगेटिव्ह असते, ऑब्व्हियसली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. वेन द ऑब्जेक्ट इज ॲट हाईट h फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ, तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचा फॉर्म्युला हा वापरतो जेव्हा तो जास्त हाईटला असेल. मी म्हटलं ना, कमी हाईटला असेल तर हा फॉर्म्युला वापरू शकतो. कमी हाईटला असेल तर कोणता फॉर्म्युला? आपण MgH हा फॉर्म्युला यूज करू शकतो. कुठलाही या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही. पण ते जर आपण जास्त हाईटला गेलो तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू -GmM/r+h. आता हे G म्हणजे काय? तर हे कॅपिटल G म्हणजे कोण आहे? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कॅपिटल M म्हणजे कोण आहे? मास ऑफ द अर्थ. कॅपिटल R म्हणजे काय आहे या ठिकाणचा? रेडियस ऑफ अर्थ. लक्षात. आणि स्मॉल m म्हणजे काय आहे? मास ऑफ द ऑब्जेक्ट. आणि स्मॉल h म्हणजे काय असणार आहे? हाईट ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द सरफेस. सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर आहेत. जो फॉर्म्युला आहे या ठिकाणी आपण निगेटिव्ह त्यासाठीच घेतोय. निगेटिव्ह घेण्यामागचा उद्देश असतोय आपला की आपण या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल कमी हाईटसाठी MgH फॉर्म्युला वापरला काय अडचण नाही आहे. जीची व्हॅल्यू 9.8 किंवा 10 घेऊ शकतो क्वेश्चनमध्ये दिल्यानुसार. पण जर जास्त हाईटला जात असताल तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचा फॉर्म्युला असणार आहे -G कॅपिटल M स्मॉल m अपॉन कॅपिटल R+h. कॅपिटल G म्हणजे कोण? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यू असते 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². ओके. आणि ज्या ठिकाणी हे कॅपिटल M म्हणजे मास ऑफ अर्थ, ह्या अर्थचं मास आहे. ओके. आणि स्मॉल m म्हटलं ते मास ऑफ द ऑब्जेक्ट, ज्या मास ऑब्जेक्टची आपण काय काढतोय? पोटेन्शियल एनर्जी काढतोय, त्याचं मास आहे. आणि R म्हणजे काय असणार आहे? अर्थची रेडियस आहे. आणि जे स्मॉल h आहे दॅट इज अ हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. तर सरफेसपासून किती हाईटवरती तो ऑब्जेक्ट आहे ते पाहत असतो आपण. लक्षात. हा फार इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. तुम्हाला याच्यावरती जस्ट व्हॅल्यू पुट करून क्वेश्चन येतात, त्याच्यापेक्षा जास्त काही येणार नाही आहे. पण थेरॉटिकल क्वेश्चन येऊ शकतो त्याच्यावरती, लक्षात ठेवा. आता नंतर आपल्याकडे इस्केप वेलॉसिटी. हे बघा, इस्केप वेलॉसिटी म्हणजे काय? तर पहिली गोष्ट सगळ्यांना वेलॉसिटी म्हणजे माहिती आहे. वेलॉसिटी म्हणजे काय असतं? डिस्टन्स डिवाइड बाय टाईम असतं, सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याचं युनिट काय असतं? मीटर पर सेकंड. तर ही वेलॉसिटी वेगळी आहे का?
नाही आहे. ही व्हेलॉसिटीच आहे, त्याचं युनिट पण तेच असणार आहे, मीटर पर सेकंद. मग ही व्हेलॉसिटी आहे, तर इस्केप व्हेलॉसिटी का म्हटलं? कारण इस्केप होणं म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घ्या. आपल्याला जर समजा असं होत असेल, इनिशियल व्हेलॉसिटी with which the ball is able to overcome the downward pull by the earth and can escape, महत्त्वाचा शब्द आहे पहा, can escape the earth forever and will not fall back on the earth. म्हणजे सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं, मी अगोदर मराठीत सांगतो, नंतर आपण डबल याच्याकडे येऊया परत. तर या ठिकाणी बघा, हा एक ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्टला अर्थ काय करते? ग्रॅव्हिटेशनल फोर्सने अट्रॅक्ट करून ठेवते आणि अर्थनी ग्रॅव्हिटेशनल फोर्सने त्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट केलेला आहे. यामुळे होईल काय? तो ऑब्जेक्ट अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करत राहील. पण जर समजा त्या ऑब्जेक्टला आपल्या अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर पाठवायचे आणि एखाद्या फील्डच्या बाहेर पाठवणे म्हणजे इस्केप होणे किंवा इस्केप करणे आपलं. मग जर समजा मला या सॅटेलाईटला इस्केप करायचे म्हणजे मला की हा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये नाही फिरवायचे, याला ऑर्बिटमधून बाहेर पाठवून इकडे बाहेर पाठवायचे, मग त्याला इस्केप करायचे. मग जर समजा या ऑब्जेक्टला इस्केप करायचं असेल तर मला जी व्हेलॉसिटी द्यावी लागेल सुरुवातीला, दॅट व्हेलॉसिटी इज कॉल्ड इस्केप व्हेलॉसिटी. म्हणजे सोप्या भाषेमध्ये समजा तुमच्याकडे एक दगड आहे, आपण एखादा दगड असा फेकतो, तर फेकल्यानंतर काय होतं? दगड असा वर जातो, परत वापस येतो. का वापस येतोय? कारण आपण दिलेली जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी सफिशियंट नाही आहे अर्थच्या फील्डपासून इस्केप होण्यासाठी. कारण तेवढी व्हेलॉसिटी तुम्ही दिली, काय अंतरापर्यंत जातो, व्हेलॉसिटी 0 होते, परत वापस आपल्याकडे येतो. समजा आपण जास्त व्हेलॉसिटी दिली तर काय होईल? सिंपल आहे, लॉजिक आहे. आपण जास्त व्हेलॉसिटी दिली काय होईल? तो अजून दूर जाईल पण परत वापस येईल. आपण अजून जास्त व्हेलॉसिटी वाढवली तर अजून दूर जाईल, परत वापस येईल. पण एक वेळ अशी येईल की तुम्ही एखादा बॉल अशा जास्त स्पीडने फेकला, तो वर जाईल पण परत वापस येणार नाही, आणि दॅट स्पीड इज कॉल्ड इस्केप स्पीड और इस्केप व्हेलॉसिटी. म्हणजे सरळ पहा, एक इनिशियल व्हेलॉसिटी आपण देतोय त्या ऑब्जेक्टला किंवा एखाद्या बॉलला, ऑब्जेक्ट म्हणा बॉलला म्हणा, जो काय करेल त्या व्हेलॉसिटीमुळे ओव्हरकम करेल. कशाला ओव्हरकम करेल? अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला. अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला ओव्हरकम करेल आणि तो काय होईल? इस्केप होईल. कोणापासून? अर्थपासून. आणि विल नॉट फॉल बॅक. म्हणजे सोप्या भाषेमध्ये जर मी म्हटलं, समजा आपल्याकडे या ठिकाणी अर्थ आहे, या ठिकाणी समजा ही अर्थ आहे, मी एखादा ऑब्जेक्ट जर वर थ्रो केला तर काय होईल? असं वर जाईल, परत वापस येईल काहीतरी व्हेलॉसिटीनं. मी अजून जास्त स्पीडनं फेकला तर अजून वर जाईल, परत वापस येईल. पण जर मी अशी स्पीड वाढवत गेलो, त्याची व्हेलॉसिटी वाढवत गेलो, तर एक व्हेलॉसिटी मला अशी मिळेल की ज्या व्हेलॉसिटीला जर बॉल मी थ्रो केला तर तो बॉल सरळ वर जाईल. मी जर त्या व्हेलॉसिटीने जो बॉल थ्रो केला किंवा कुठला ऑब्जेक्ट थ्रो केला तर तो सरळ वर जाईल, परत वापस अर्थकडे येणार नाही, आणि त्या व्हेलॉसिटीला काय म्हणणार आहेत? इस्केप व्हेलॉसिटी. म्हणजे ज्या व्हेलॉसिटीने एखादा ऑब्जेक्ट जर आपण फेकला तर तो ऑब्जेक्ट परत वापस येऊ शकत नाही, दॅट व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज अ इस्केप व्हेलॉसिटी. जसं या ठिकाणी म्हटलं मी की या ठिकाणी हा सॅटेलाईट आहे, या सॅटेलाईटला मला अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर पाठवायचे आपल्याला. जर समजा या ऑब्जेक्टला आपण अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर फेकत असाल तर सरळ त्याला बाहेर जाण्यासाठी जी एनर्जी लागते ती एनर्जी कोण देते? आपण देतो. आणि जी व्हेलॉसिटी देतो स्टार्टिंगला, दॅट व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज अ इस्केप व्हेलॉसिटी. कारण तेवढी व्हेलॉसिटी त्याला पाहिजेच, त्याच्यापेक्षा जर कमी व्हेलॉसिटी दिली तर तो अर्थवरती वापस पडेल, बाहेर निघून जाणार नाही. त्याच्यापेक्षा एक्झॅक्ट तेवढी दिली तर तो इस्केप होईल, त्याच्यापेक्षा जास्त दिली तर काय होईल? तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. पहा, इस्केप होण्यासाठी जेवढी पाहिजे तेवढीच व्हेलॉसिटी दिली तर तो इस्केप होईल, कमी दिली तर तो इस्केप होणार नाही, अर्थवरती वापस येईल. त्याच्यापेक्षा जास्त दिली तर काय होईल हे तुम्ही मला सांगणार आहेत. ठीक आहे, चालेल. आता इस्केप व्हेलॉसिटीबद्दल म्हटले. When a ball throw upward, its velocity decrease because of the gravitational force of earth. जर समजा आपण एखादा बॉल आपण इथून थ्रो केला असा वर, तर काय होतं? जसं वर जाईल त्याची व्हेलॉसिटी आहे, जी काय व्हेलॉसिटी आहे ती डिक्रीज होणार आहे. व्हेलॉसिटी काय होईल? डिक्रीज होईल जसं जसं वर जाईल. वेन अ बॉल थ्रो कसा केला आपण? अपवर्ड डायरेक्शनला. जर अपवर्ड डायरेक्शनला असा बॉल थ्रो केला आपण, त्याची जी व्हेलॉसिटी असणार आहे बॉलची काय होतं? ते कमी होतं. ते समजा मी एखादा बॉल जसा वर फेकत असेल तर काय होतं? हा वर फेकते वेळेस त्याची व्हेलॉसिटी काय होते? वर जाते वेळेस कमी 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 होते, अँड द व्हेलॉसिटी बिकम्स 0 आफ्टर रिचिंग द सर्टन हाईट. म्हणजे एका हाईटला गेल्यानंतर, समजा मी हा पेन आहे, मी याला फेकतोय, एका हाईटला गेल्यानंतर, इथून जर फेकला तर एका हाईटपर्यंत जातोय, पण इथून एका हाईटला गेल्यानंतर, इथून असं मी फेकल्यानंतर असं वर जाईल, एका हाईटला गेल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी 0 होईल आणि तो परत वापस येईल. तेच होतं, अ व्हेलॉसिटी बिकम 0 आफ्टर रिचिंग अ सर्टन हाईट अँड आफ्टर दॅट बॉल स्टार्ट फॉलिंग डाऊनवर्ड. म्हणजे आपण एखाद्या ऑब्जेक्टला जर व्हेलॉसिटी दिली तो तसं वर जात राहील, त्याची व्हेलॉसिटी कमी होत राहील. पण एक वेळ अशी येईल की त्याची व्हेलॉसिटी 0 होईल. एकदा व्हेलॉसिटी 0 झाली की परत तो काय होईल? डाऊनवर्ड डायरेक्शनला यायला सुरुवात होईल, कारण अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला खाली ओढणार आहे. लक्षात. अँड दॅट मॅक्झिमम हाईट डिपेंड्स अपॉन द इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणजे किती हाईटला जास्त जाऊ शकतो ते याला व्हेलॉसिटीवरती डिपेंड. म्हणजे जर समजा मी कमी व्हेलॉसिटी दिली, कमी हाईटला जाईल. मी जास्त व्हेलॉसिटी दिली,
जास्त हाईटला जाईल. मी अजून जास्त वेलॉसिटी दिली, अजून जास्त हाईटला जाईल. म्हणजे तो किती जास्तीत जास्त उंच बॉल जाऊ शकतो हे कशावरती डिपेंड आहे? इनिशियल वेलॉसिटीवरती. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत कधी खेळला असाल, एखादा ऑब्जेक्ट घ्यायचा असं वर फेकायचा. जेव्हा तुम्ही एखादा ऑब्जेक्ट असं वर फेकता, तो ऑब्जेक्ट जेव्हा वर जातोय तेव्हा वर जातोय त्याची स्पीड कमी कमी होते आणि तुम्ही पाहता की तुमच्या मित्रामध्ये कोण जास्त म्हणजे कोण जास्त उंच बॉल फेकेल. तर जो कोण जास्त उंच बॉल फेकू शकतो, तर ज्याची इनिशियल वेलॉसिटी जास्त आहे, जो इनिशियली जास्त वेलॉसिटीने फेकेल. इथं देते वेळेस तुमची वेलॉसिटी जर जास्त असेल तो जास्त उंच जाईल. इथून देते वेळेस जर वेलॉसिटी कमी असेल तो कमी उंचीवरती जाईल. म्हणजे इथून पुढे जर गेम कधी झालं, लक्षात ठेवा की सगळ्यात जास्त महत्त्वाचे आपण किती इनिशियल वेलॉसिटी देतोय. मग इनिशियल वेलॉसिटी जर देत असाल तर ती वेलॉसिटी कमी 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 होत जाते आणि टॉपला 0 होते आणि ज्या पॉईंटला 0 होते त्याला मॅक्झिमम हाईट म्हणतो. मग जर इनिशियल वेलॉसिटी कोणा मॅक्झिमम हाईट कशावरती डिपेंड आहे? इनिशियल वेलॉसिटी. म्हणजे इनिशियल वेलॉसिटी जास्त असेल तर मॅक्झिमम हाईट जास्त मिळेल. जर इनिशियली वेलॉसिटी मी कमी वेलॉसिटी दिली इथं जाईल, जास्त वेलॉसिटी दिली इथं जाईल वर. म्हणजे आपण थोडी वेलॉसिटी दिली इथं असेल, जास्त दिली असा वर जाईल. म्हणजे थोड्या वेलॉसिटीला असा असेल, जास्तला असा असेल. म्हणजे कमी वेलॉसिटी दिली तर कमी हाईटला जातोय, जास्त वेलॉसिटी दिली तर जास्त हाईटला जाईल. हे कॉमन सेन्सची गोष्ट आहे. त्यासाठी आपल्या फॉर्म्युल्यांची काही गरज नाही आहे. मला वाटतं की तुमच्याकडे तो कॉमन सेन्स आहे, प्रत्येकाकडे असतो, यूज करायला शिका फक्त. अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड इक्वेशन काय सांगते? इक्वेशन v² = u² + 2s. आता मॅथमॅटिकली पाहूया. आता कॉमन सेन्स तर आपला माहिती आहे की जास्त वेलॉसिटी दिली जास्त हाईटला जाईल, कमी वेलॉसिटी दिली कमी हाईटला जाईल. तेच मॅथमॅटिकली जर प्रूव्ह करायचं असेल तर आपल्या न्यूटनचं तिसऱ्या नंबरची इक्वेशन माहिती पाहिजे. 3 इक्वेशन्सपैकी हे इक्वेशन आहे v² = u² + 2as. v म्हणजे कोण आहे? फायनल वेलॉसिटी. u म्हणजे कोण आहे? इनिशियल वेलॉसिटी. a म्हणजे कोण आहे? ॲक्सलरेशन. यस म्हणजे काय आहे? डिस्प्लेसमेंट. तर आपल्याकडे या ठिकाणी या इक्वेशनमध्ये v² = u² + 2as म्हणजेच फायनल वेलॉसिटीचा स्क्वेअर इक्वल टू इनिशियल वेलॉसिटीचा स्क्वेअर प्लस 2 × ॲक्सलेशन × डिस्प्लेसमेंट. लक्षात? तर हा फॉर्म्युला माहिती पाहिजे. मग या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला माहिती आहे फायनल वेलॉसिटी काय असणार? बॉलची 0 असेल. आपण आत्ताच बोललो, कारण मी जर एखादा बॉल जर वर फेकत असेल तर त्याची वेलॉसिटी काय होत जाते? कमी 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 होत जाते आणि एकदम टॉपला त्याची वेलॉसिटी 0 होते. म्हणजे याचा अर्थ जर टॉपला गेल्यानंतर त्या बॉलची वेलॉसिटी 0 होते, म्हणजे मी इथून खालून वेलॉसिटी देतोय तर ही झाली इनिशियल वेलॉसिटी, ज्याला आपण यू म्हटलेलं आहे. पण जेव्हा टॉपला जातो या हाईटला, ही झाली त्याची फायनल वेलॉसिटी. तर फायनल वेलॉसिटी काय असणार आहे? टॉपला हाईटला जातो तर फायनल वेलॉसिटी 0 असणार, कारण मॅक्झिमम हाईटला तर फायनल वेलॉसिटी काय असेल? 0 असेल. आणि त्याच्यावर जे ॲक्सलरेशन ॲक्ट होणार आहे, कारण बॉल जो आहे आपला, ओके, या ठिकाणी हा जो बॉल आहे वर जातोय तर इनिशियल वेलॉसिटी या ठिकाणी असेल, फायनल वेलॉसिटी या ठिकाणी असेल जी की 0 आहे. आणि जी हाईट आहे त्याला मॅक्झिमम हाईट म्हणतो आपण. आणि जी इथून जाते वेळेस त्याचे ॲक्सलेशन अर्थ कोणत्या डायरेक्शनला हे करणार आहे? पहा, त्याला अर्थ डाऊनवर्ड डायरेक्शनला हे करणार आहे. आणि अर्थ डाऊनवर्ड डायरेक्शनला असल्यामुळे त्याचं ॲक्सलरेशन जे असणार आहे a = काय असणार आहे? -g असेल. कारण जर पहा लक्षात ठेवा, ऑब्जेक्ट जर वरून खाली येत असेल तर जीची व्हॅल्यू आपण पॉझिटिव्ह घेतो ॲक्सलरेशन. पण जर एखादा ऑब्जेक्ट अपवर्ड मोशन करत असेल तर ॲक्सलरेशन काय असणार आहे? आपल्याला निगेटिव्ह असेल. आणि जर या ठिकाणी ॲक्सलरेशन निगेटिव्ह असेल तर जीची व्हॅल्यू किती असणार आहे? मायनस. ओके, झालं. आता ह्या व्हॅल्यू आपण इथं पुट केल्या. फायनल वेलॉसिटी 0 ठेवली, इनिशियल वेलॉसिटी u² जशाला तशी 2 ॲज इट इज. ॲक्सलरेशनची जी व्हॅल्यू होती आपली किती होती? a -g आणि यस जशाला तसं आपल्याला माहिती. मग याला आपण काय लिहू शकतो? ह्या मायनस इकडे दिलं तर 0 = u² - 2gs. मग आपण याला काय करू शकतो? हा 2gs जे आहे मायनस आहे, इकडे येऊन काय होणार आहे? प्लस होणार आहे. तर अशा प्रकारे लिहू शकतो आपण. आणि यामध्ये हा 2g इकडे डिवाइडमध्ये जाईल तर आपला फॉर्म्युला काय बनणार आहे? हा u² ॲज इट इज यस = ओके सॉरी हां u² / 2g. तर या ठिकाणी आपला हा 2g डिवाइडमध्ये जाईल तर यस इक्वल टू या ठिकाणी काय बनणार आहे? यस = u² / 2g. म्हणजे हा काय सांगतोय आपला? u म्हणजे इनिशियल वेलॉसिटी, g म्हणजे ॲक्सलेशन टू ग्रॅव्हिटी. मग ॲक्सलेशन टू ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजे यस म्हणजेच हाईट कोणावरती डिपेंड आहे? इनिशियल वेलॉसिटीवरती डिपेंड आहे. कशावरती डिपेंड आहे? द मॅक्झिमम हाईट जी म्हणतो आपण, जी मॅक्झिमम हाईट आहे म्हणजे त्याला यस म्हणतो, ती कोणावरती डिपेंड आहे? डिपेंड ऑन द इनिशियल वेलॉसिटी. म्हणजे इनिशियल वेलॉसिटी वाढली तर मॅक्झिमम हाईट पण वाढणार आहे. इनिशियल वेलॉसिटी कमी झाली की मॅक्झिमम हाईट पण कमी होणार आहे. आपल्याला कॉमन सेन्सनी तर अगोदर माहितीच होतं, पण आता आपण फॉर्म्युल्यानुसार हे पाहिलं म्हणजे आपल्याला कळालं. जर आपल्याला काय माहिती असेल? आपल्याला इनिशियल वेलॉसिटी माहिती असेल, या ठिकाणी इनिशियल वेलॉसिटी माहिती असेल, यस माहिती असेल तर आपण त्याची हाईट काढू, जी माहिती असेल तर आपण त्याची हाईट काढू शकतो. समजा जर मी एक न्यूमरिकलच घ्यायचं म्हटलं, आपण एक न्यूमरिकल वाटलं तर घेऊया. समजा जर मी म्हटलं आपल्याकडे एक बॉल आपण थ्रो केलेला आहे,
ठीक आहे. एकच मिनिट, आपण याला एक क्वेश्चनमध्ये कन्वर्ट करूया, एक छोटासा क्वेश्चन घेऊया जागेवरती. हां, तर या ठिकाणी जर आपण पाहिलं, समजा या ठिकाणी समजा हा ऑब्जेक्ट आहे, त्याला मी इनिशियल वेलोसिटी दिली समजा 20 मीटर 20 येण्यापेक्षा 30 घेऊया, 30 मीटर पर सेकंद. इनिशियल वेलोसिटी किती दिलेला 30 मीटर पर सेकंद. टॉपला गेला, फायनल वेलोसिटी काय असणार आहे 0. त्याचं ॲक्सेलरेशन किती मानलं आपण, g इज इक्वल टू -10 मानलं आपण. किती मानलं -10. मायनस घ्या प्लस घ्या काही फरक पडणार नाही, आपण -10 मानलं. तर या ठिकाणी आपला यस काढायचं. यस इज इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला यू स्क्वेअर. यू स्क्वेअर म्हणजे किती, यू किती आपल्याकडे इनिशियल वेलोसिटी 30चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू जीची व्हॅल्यू किती आहे 10. आता त्याचा स्क्वेअर किती येणार आहे 900. ओके, 900 डिवाइड बाय याचा किती येणार आहे 20. जर आपण याचं डिव्हिजन केलं तर काय येणार आहे 0 गेट कॅन्सल, 90 डिवाइड बाय 2 याचं कॅल्क्युलेशन आपल्याला येणार आहे या ठिकाणी 45 मीटर. म्हणजे जर समजा ऑब्जेक्ट आपण 30 मीटर पर सेकंडच्या स्पीडनी थ्रो केला असेल तर त्याची किती हाईटला जाऊ शकतो, मॅक्झिमम हाईटला लक्षात 44 मीटर हाईटला. आता तुमच्यासाठी मी होमवर्क म्हणून क्वेश्चन देतो, जीची व्हॅल्यू तुम्ही 10च घ्या आणि जर इनिशियल वेलोसिटी मी 3-4 व्हॅल्यू देतो पहा या ठिकाणी एक पहिली समजा इनिशियल वेलोसिटी 10 असताना किती हाईटला जाईल मीटर पर सेकंद. नंतर इनिशियल वेलोसिटी समजा 20 असेल तर किती मीटर पर सेकंद असेल तर तो किती हाईटला जाईल. नंतर यू इज इक्वल टू समजा 40 असेल तर किती जाईल, यू इज इक्वल टू किती 50 असेल तर किती जाईल. असं कुठपर्यंत करा 100 पर्यंत करा. म्हणजे आपण इनिशियल वेलोसिटी 10 मीटर पर सेकंद दिली तर किती हाईटला जाईल ते वेगळं काढून पहा. 20 दिली तर किती हाईटला जाईल ते काढा आणि मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे एवढी तुम्ही एकदा प्रॅक्टिस जर करून टाकली तर याची क्वेश्चनची प्रॅक्टिस लगेच होते. काहीच नाही, जागेवर शॉर्टकटमध्ये करून पाहायचं, चेक करायचं, व्हेरीफाय. म्हणजे तुम्हाला काहीच नाही, इनिशियल वेलोसिटी तर ठेवून द्यायची, जीची व्हॅल्यू 10 आहे, कॅल्क्युलेशन करून सांगा किती हाईटला जाईल. 10 मीटर 30 मी काढलेलं आहे, 10 20 40 50 70 80 90 100 ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून मला कमेंटमध्ये सांगा की मॅक्झिमम हाईट प्रत्येकासाठी किती येईल. आलं लक्षात. हां, आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं या ठिकाणी तर या ठिकाणी हायर द इनिशियल वेलोसिटी यू द लार्जर द हाईट रिच्ड बाय द बॉल. मी तेच म्हटलं की जर आपण जास्त जर स्पीड दिली इनिशियल जास्त हाईटला जाईल. तुम्ही जर चेक केलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल 10 मीटरला तो काही हाईटला जातोय, जर तुम्ही त्याला 20 मीटरची स्पीड दिली तो जास्त हाईटला जाईल आणि 40ची स्पीड दिली तर अजून जास्त हाईटला जाईल. म्हणजे जर तुम्ही काय केलं इनिशियल वेलोसिटी जर जास्त दिली तर तो जास्त हाईटला जाऊ शकतो. लक्षात. फोर्स पुलिंग द बॉल डाऊनवर्ड डिक्रीजेस ॲज अ बॉल गोज अप. मग तेच सांगितलं आपण की एखादा वेलोसिटी वर जाते वेळेस जो की फोर्स आहे तो फोर्स कोणता फोर्स आहे, ऑब्वियसली ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या बॉलला कोणत्या डायरेक्शनला ॲक्ट करतोय, डाऊनवर्ड डायरेक्शनवरती ॲक्ट करतोय आणि तो काय करेल डिक्रीज करेल. काय डिक्रीज करेल, स्पीड. म्हणजे जी तुम्ही इनिशियल स्पीड दिली त्या स्पीडला कमी करण्याचं काम कोण करतं, तो बॉल करतो. ठीक आहे. अन ऑब्जेक्ट गोइंग व्हर्टिकली अपवर्ड फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ हॅव्हिंग द इनिशियल वेलोसिटी इज इक्वल टू इस्केप वेलोसिटी. जर असं असेल, जर समजा आपण असं दिलं की जी इनिशियल वेलोसिटी आपण देत होतो ती कमी आहे 20 30 40 असं मानलं, पण ती जर वेलोसिटी आपण जास्त दिली म्हणजे किती दिली समजा जी इनिशियल वेलोसिटी आपण देतोय वर फेकण्यासाठी ही जर इक्वल टू इस्केप वेलोसिटी जर झाली तर काय होईल, इस्केप द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. म्हणजे तो ऑब्जेक्ट अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सपासून बाहेर निघेल. जसं मी कमी वेलोसिटी दिली जातोय परत येतोय, मी जास्त वेलोसिटी दिली जाईल परत येईल, पण मी जर अति जास्त वेलोसिटी दिली तो वापस येणार नाही अर्थच्या जाईल. आणि जी वेलोसिटी ज्याची जेवढी वेलोसिटी दिली त्याच्यापेक्षा म्हणजे कमीत कमी जेवढी वेलोसिटी दिली जेणेकरून तो बाहेर निघून जाईल त्याच्यापेक्षा तो परत वापस येणार नाही, दॅट वेलोसिटी इज कॉल्ड ॲज अ इस्केप वेलोसिटी. आपण डेफिनेशन आत्ताच पाहिलेलं आहे. डेरिवेशन फॉर इस्केप वेलोसिटी. आता इस्केप वेलोसिटीचं डेरिवेशन म्हणजे इस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला काय असेल, त्याचं युनिट काय असेल, हे सगळं पाहणार आहेत आपण. पहा, तर एनर्जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एनर्जीचा फॉर्म्युला काय, कायनेटिक एनर्जी किती एनर्जी असते सरफेस ऑफ अर्थवरती जर पाहिलं आपण तर याला एक कायनेटिक एनर्जी असणार आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, ½ आणि वेलोसिटी जी पाहिजे आपला त्या वेलोसिटीला आपण इस्केप वेलोसिटी म्हटलं. आणि पोटॅन्शियल एनर्जी किती असणार आहे अर्थच्या सरफेसवरती -GMM/r. पहा, दोन्ही वेलांची आपण ऑलरेडी पाहिलेल्या आहेत. कायनेटिक एनर्जी आपण 9th क्लासमध्ये पाहिलेलं आहे. कायनेटिक एनर्जी इक्वल टू ½ m म्हणजे काय, मास ऑफ द ऑब्जेक्ट आणि v म्हणजे कोणती, इस्केप वेलोसिटी म्हटलं आपण. आणि पोटॅन्शियल एनर्जी सरफेस ऑफ अर्थवरती आहे. आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी ऑब्व्हियसली ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल एनर्जी शॉर्टकटमध्ये आपण या टॉपिकमध्ये पोटॅन्शियल म्हणू शकतो. तर -GMM/r. आपण काय केलं या ठिकाणी, मग टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटॅन्शियल एनर्जी. म्हणजे जी आपल्याला टोटल एनर्जी असणार आहे एखाद्या ऑब्जेक्टला आणि ती टोटल एनर्जी काय असणार आहे, इक्वल असणार आहे कशाला, कायनेटिक एनर्जी प्लस पोटॅन्शियल एनर्जी. हा एनर्जी कन्झर्वेशनचा नियम आहे. म्हणजे जेवढी एनर्जी समजा याच्याकडे तुम्हाला म्हटलं कायनेटिक एनर्जी 20 जूल आहे, कायनेटिक एनर्जी समजा 20 जूल असेल आणि पोटॅन्शियल एनर्जी 30 जूल असेल तर टोटल एनर्जी किती येणार आहे, तर टोटल एनर्जी इज इक्वल टू दोघांचे ॲडिशन म्हणजे किती 20 + 30
50 जूल. म्हणजे आपण ज्या वेळेस सांगतो की टोटल एनर्जी म्हणजे काय, ह्या दोन्ही एनर्जीची ॲडिशन म्हणजे कायनेटिक एनर्जीची ॲडिशन प्लस पोटेन्शियल. कायनेटिक एनर्जी कशामुळे येते, वेलॉसिटीमुळे येते आणि पोटेन्शियल कशामुळे येते, पोझिशनमुळे येते. लक्षात. म्हणजे जर आपण पाहिलं इन्फायनाईट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ, जर आपण इन्फिनिटीला गेलो तर कायनेटिक एनर्जी काय असणार आहे, 0 आणि पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 0. आपल्याला माहिती आहे इन्फिनिटीला जर गेलो आपण ऑलरेडी पाहिलं पहा, ॲट इन्फायनाईट डिस्टन्सला जर गेलात तर कायनेटिक एनर्जी पण 0 असते आणि पोटेन्शियल एनर्जी पण 0 असेल. त्या केसमध्ये टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी असणार. कायनेटिक एनर्जी 0 आहे, पोटेन्शियल 0 आहे, तर दोघांची ॲडिशन पण काय येईल, 0 येईल. म्हणजे आपण जर इन्फिनिटीला गेलो, लक्षात ठेवा हा क्वेश्चन 1 मार्कला येऊ शकतो. जर आपण इन्फिनिटीला गेलो तर कायनेटिक एनर्जी पण 0 असेल आणि पोटेन्शियल एनर्जी पण 0 असेल, तर टोटल एनर्जी पण काय होणार आहे, 0 होणार आहे. पण फ्रॉम द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी इस्केप वेलॉसिटी ऑन द सरफेस इक्वल टू इन्फिनिटी. म्हणजे सरळ आहे की आपण काय म्हणतोय पहा, आपण जर एखादा ऑब्जेक्ट जर एखादा बॉल जर मी थ्रो केला एस्केप करण्यासाठी आणि तो इथं निघतोय तर त्याच्याकडे कायनेटिक एनर्जी असेल प्लस पोटेन्शियल एनर्जी असेल. पण जेव्हा तो इन्फिनिटीला जाईल तेव्हा त्याची कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल दोघेही 0 होतील आणि दोघांची ॲडिशनही 0 होईल आणि टोटल एनर्जी 0 होईल. पण आपल्याला माहिती आहे सरफेसला जेवढी एनर्जी असणार आहे तेवढीच कुठे असणार आहे, इन्फिनिटीला. कारण लॉ ऑफ कन्झर्वेशन जो कन्झर्वेशनचा लॉ आहे, एनर्जी कन्झर्वेशनचा लॉ, तर एनर्जी कन्झर्वेशनचा लॉ काय सांगतो, तुम्ही सरफेसवरची इथं असताना एनर्जी चेक करा किंवा इन्फिनिटीला जाऊन चेक करा, ह्या दोन्ही एनर्जी सारख्या असणार आहेत. मग आपण जर इन्फिनिटीला गेलो तर एनर्जी जर 0 येत असेल तर इथली एनर्जी पण काय असायला पाहिजे, 0 असायला पाहिजे. मग इथली एनर्जी कोणती आहे, हाफ mv² सरफेसवरची एनर्जी मायनस gmm/r, दोघांची ॲडिशनच करणार आहोत आपण. पण या ठिकाणी आपला जो हियास आहे कोण, पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती मायनसमध्ये असते म्हणून सबट्रॅक्ट होते. मग या दोघांची ॲडिशन इक्वल टू काय यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. कारण जर इन्फिनिटीला एनर्जी 0 आहे तर सरफेसला पण 0 असली पाहिजे. टोटल एनर्जी म्हणतो मी, पोटेन्शियल एनर्जी नाही किंवा कायनेटिक पण असेल, पोटेन्शियल पण असेल, पण दोघांची ॲडिशन 0 असेल. तर या ठिकाणी हाफ mv² कायनेटिक एनर्जी आहे आणि या ठिकाणी कोणती एनर्जी आहे आपल्याकडे, मायनस gmm/r पोटेन्शियल एनर्जी. दोघांची ॲडिशन केली पण ही मायनस असल्यामुळे काय होईल, ॲडिशनमध्ये सबट्रॅक्शन होईल. त्यामुळे होतं काय, मग हे मायनस तिकडे जाऊन प्लस होईल. तर हे हाफ mv² इस्केप इज इक्वल टू gmm/r झालं. मग याच्यामध्ये काय केलं आपण, हे एक m गेट कॅन्सल, हाफ v² इंटू gmm/r. तर आपण लिहू शकतो v इस्केपचा स्क्वेअर हा 2 मल्टिप्लायमध्ये गेला तर v इस्केपचा स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार, v इस्केप वेलॉसिटी चा स्क्वेअर इक्वल टू 2 gmm/r. 2 म्हणजे एक कॉन्स्टंट आहे व्हॅल्यू 2 ची, g म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, कॅपिटल M म्हणजे मास ऑफ द अर्थ किंवा प्लॅनेट आणि r म्हणजे रेडियस ऑफ अर्थ जर सरफेसहून काढत असताल तर. म्हणजे इस्केप वेलॉसिटी स्क्वेअर जर तिकडे गेला तर स्क्वेअर रूट बनेल. तर इस्केप वेलॉसिटीचा हा फॉर्म्युला आहे. पहा या फॉर्म्युल्यावरती नीटला पण क्वेश्चन आलेले आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही जर याची स्टडी आत्ताच जर करून ठेवली तर नंतर आपलं काहीही टेन्शन नाही आहे. कारण जेव्हा तुम्ही इस्केप वेलॉसिटीबद्दल बोलता, इस्केप वेलॉसिटी एवढी असेल तर किती दूर अंतरावर जाईल. तुम्ही आत्ताही 11-12ला तुमचे भाऊ बहीण कोणीही असतील, मित्र असतील, कोणीही असेल, तर सगळ्यांना एकदा विचारा की हा इस्केप वेलॉसिटी नावाचा टर्म आहे का नाही त्यांना. तर नीटमध्ये जेईला क्वेश्चन आलेले आहेत तर याची तयारी आत्ताच करून ठेवा. आज जर तुम्हाला कळाला हा फॉर्म्युला तर अर्धं काम कमी होतं. म्हणजे डोक्यावरचं ओझं खांद्यावरती आल्यासारखं होतं. म्हणजे होईल तेवढं आपण काय करत असाल, कमी हे करत असताल, होईल तेवढं आपण काय करत असाल, कमी हे म्हणजे म्हणतो कमी काम करत असाल. म्हणजे 11thला गेलेलं काम आजच आपण कमी करून ठेवलं तर उद्या 11-12मध्ये आपला अडचण येणार नाही. तर हा फॉर्म्युला फार महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. हा आता आपला gm/r हे तर माहिती आहे, कॅपिटल स्मॉल g इक्वल टू काय असतं, gm/r. मग आपण या ठिकाणी आता 2 प्रकारे करू शकतो. तर तुमची मर्जी तुम्हाला कसं लिहायचं आहे. तर आपण काय करू शकतो, हा जर इकडे आला तर काय होईल, या ठिकाणी समजा g/r² इज इक्वल टू कॅपिटल G इंटू m. म्हणजे g इंटू mच्या ठिकाणी या ठिकाणी g इंटू m आहे. या ठिकाणी मी काय ठेवू शकतो, समजा मी v इस्केप लिहिलं, समजा या ठिकाणी एक स्टेप इकडे दाखवतो तुम्हाला. समजा हा v इस्केप इज इक्वल टू अंडर रूट काय आहे, हे 2 जशाला तसं कॅपिटल gm आहे. तर कॅपिटल स्मॉल g इज इक्वल टू gm/r² असतं. तर gm इज इक्वल टू काय येणार आहे, r² इकडे येईल. म्हणजे मी gmच्या ठिकाणी काय ठेवू शकतो, gr² म्हणजे स्मॉल g इंटू r² ठेवू शकतो. डिवायडेड बाय म्हणजे gmच्या ठिकाणी मी काय केलं, ही व्हॅल्यू ठेवली gr² आणि हा r जशाला तसं. हे एक r गेट कॅन्सल, राहतं काय, v इस्केप इज इक्वल टू अंडर रूट 2 स्मॉल g इंटू r. जर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटच्या भाषेत पाहायचं झालं तर आपल्याकडे हा फॉर्म्युला असेल 2 gm/r. आणि जर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या फॉर्ममध्ये फॉर्म्युला पाहिजे असेल तर आपण त्याला काय 2 स्मॉल g ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी इंटू r असं आपण पाहू शकतो. मग याची जर व्हॅल्यू ठेवली 2 जशाला तसं, जीची व्हॅल्यू आपल्या 9.8 आणि r जी रेडियस ऑफ अर्थ आहे ती 6.4 इंटू 10⁶ मीटर किंवा किलोमीटरमध्ये 6400 किलोमीटर. तर किलोमीटरमध्ये आपण घेत नाही, SI सिस्टीमनुसार मीटरमध्ये घेतो आणि SI सिस्टीमनुसार मीटरमध्ये आरची व्हॅल्यू किती आहे,
हे पहा काहीच नाही, आपण टू जशाला तसं ठेवलं, जीची व्हॅल्यू किती 9.8 आणि जी आरची व्हॅल्यू आहे ती 6.4 × 10⁶ मीटर पर सेकंद, सॉरी मीटर दिलेले अर्थची. यांचं जेव्हा कॅल्क्युलेशन करूयात आपण तेव्हा आपल्याला इस्केप व्हेलॉसिटी ती फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ इज 11.2 किलोमीटर पर सेकंद. लक्षात घ्या, किलोमीटर पर आवर नाही आहे या ठिकाणी, काय आहे किलोमीटर पर सेकंद आहे. म्हणजे जर एखादा ऑब्जेक्ट, तुम्ही समजा तुमच्याकडे एखादा ऑब्जेक्ट असेल, तुम्ही त्या ऑब्जेक्टला जर 11.2 किलोमीटर पर आवरच्या 11.2 किलोमीटर पर सेकंडच्या स्पीडनी जर फेकलं तर तो ऑब्जेक्ट परत वापस येणार नाही, तो अर्थच्या फील्डपासून बाहेर निघून जाईल. लक्षात ठेवा बरे. पण एवढी हाईट स्पीड देणं शक्य नाही आहे, नाही तर तुम्ही स्वप्न पाहताल नाही आता मी काय करेल, एक ऑब्जेक्ट घेईल थोड्या स्पीडनं फेकेल निघून जाईल, नाही आहे. 11 किलोमीटर पर सेकंद कळतं, 11 किलोमीटर पर सेकंद म्हणजे एका सेकंदाला 11 किलोमीटर. आपली मोटरसायकल एका तासाला 50 किलोमीटर जाते, 50 किलोमीटर पर आवरचा अर्थ एका तासामध्ये 50 किलोमीटर. एका तासात 50 किलोमीटर ही नॉर्मल स्पीड आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण एका सेकंदाला 11 किलोमीटर म्हणजे एका तासाला किती किलोमीटर मला कमेंटमध्ये सांगा. सोप्या भाषेमध्ये सांगतोय, एका तासाला किती किलोमीटर आहे, सॉरी एका सेकंदाला किती किलोमीटर आहे, 11 किलोमीटर आहे. तर एका तासाला किती किलोमीटर जाईल हे तुम्ही मला सांगायचे. चालेल, ओके चालेल, कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या नॉर्मल जी स्पीड असते मोटरसायकलची 50 किलोमीटर पर आवरची स्पीड राहते. तर ही एवढ्या स्पीडनं जर आपण एखादा बॉल जर थ्रो केला तर अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डपासून बाहेर निघून जाईल, परत कधी येणार नाही. चालेल, ओके. आता आपल्याकडे एक्झाम्पल दिले, पहा. कॅल्क्युलेट द इस्केप व्हेलॉसिटी ऑन द सरफेस ऑफ द मून गिवन दॅट मास अँड रेडियस ऑफ द मून टू बी. किती मास दिलेलं एवढं मूनचं आणि रेडियस दिलेली एवढी रिस्पेक्टिव्हली. म्हणजे सहसा जसं आता आपण जी स्पीड काढली होती आता याच्या अगोदर, कोणती होती, आपला अर्थपासून इस्केप होण्यासाठी किती स्पीड लागते, 11.2 होती. आता हीच आपला कुठून इस्केप होण्यासाठी पाहिजे, मूनपासून. कशापासून पाहिजे आपल्याकडे, मूनपासून इस्केप होण्यासाठी किती लागते. तर सरळ सरळ आपल्याला माहिती आहे, गिवन जीची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती असते, 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². नंतर काय असते, मास ऑफ द अर्थ किती, मास ऑफ द मून, सॉरी कारण मूनहून इस्केप करायचं तर मूनचं मास पाहिजे, तर 7.34 × 10⁻22 kg. आणि रेडियस ऑफ द मून दिलेली आपल्याला 1.74 × 10⁻6 मीटर. जर आपण कॅल्क्युलेट, आपल्याला माहिती आहे इस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे, तर इस्केप व्हेलॉसिटी इज इक्वल टू व्ही इस्केप इज इक्वल टू √2gm/r. मग आपण व्हॅल्यू ठेवायचं फक्त अंडररूटमध्ये, 2 जशाला तसं. कॅपिटल जीची व्हॅल्यू किती आहे, 6.67 × 10⁻11 आलं लक्षात. आणि परत आरची व्हॅल्यू किती आपल्याकडे 7.34 × 10⁻22 डिवायडेड बाय रेडियस ऑफ मून दिलेला आपला 1.74 × 10⁻6. याची जर व्हॅल्यू ठेवली आपण तर ही एवढी किलोमीटर येऊ शकते. याला दुसरा एक ऑप्शन अल्टरनेटिव्ह आहे. तुम्हाला अल्टरनेटिव्ह ऑप्शन म्हणजे कोणतं, दुसरं एक ऑप्शन आहे की आपल्याला माहिती आहे इस्केप व्हेलॉसिटी आपल्या अर्थवरची किती असते आपल्याकडे, अंडररूट काय असते 2g अर्थचं × r आहे. ओके, मग आपण त्या अर्थला कम्पेअर केलं तरी चाललं असतं, कारण 6 टाइम्स जर ग्रॅव्हिटी कमी होते तर त्यानुसार केलं तरी चालतं, ठीक आहे. पण तुम्हाला याचा वापर करून 11-12मध्ये गेल्यानंतर कळेल, तुम्ही दुसऱ्या मेथडनी कॅल्क्युलेट करू शकता. इस्केप स्पीड जर काढायची असेल तर ग्रॅव्हिटीवरती पण डिपेंड असते. तर इस्केप व्हायचं असेल तर कोणापासून, अर्थ सरफेसपासून इस्केप व्हायचं असेल तर किती स्पीड लागते, 11.2 किलोमीटर पर सेकंद लागते. पण ते जर आपण मूनपासून जर इस्केप व्हायचं असेल तर 2.37 किलोमीटर पर सेकंद. तर लक्षात ठेवा, यालाही तुम्ही कन्वर्जन करून टाका, 2.37 किलोमीटर पर सेकंदला पर आवरमध्ये कन्वर्ट करा, किलोमीटर पर आवरमध्ये. म्हणजे एका तासाला किती किलोमीटर जाऊ शकतो, म्हणजे एका सेकंदाला जर 2.37 किलोमीटर जात असेल तर एका तासामध्ये तो किती किलोमीटर जातो हे तुम्ही मला या ठिकाणी सांगायचे कमेंटमध्ये. हा अर्थसाठी पण तुम्हाला माहिती आहे, अर्थपासून इस्केप व्हायचे 11.2 किलोमीटर पर सेकंद आहे. आणि मूनपासून जर इस्केप व्हायचं असेल तर 2.37 किलोमीटर पर सेकंद. म्हणजे जर मूनपासून इस्केप व्हायला आपला कमी वेलॉसिटी लागते, म्हणजे अर्थच्या कम्पेअरमध्ये ही पण कमी नाही आहे, कमी म्हणजे अर्थच्या कम्पेअरमध्ये कमी म्हणतोय, नाही तर ऑलरेडी ही भरपूर जास्त वेलॉसिटी, कारण एका सेकंदामध्ये 2 किलोमीटर नाही आहे शक्यता. लक्षात ठेवा, तर याच्या किलोमीटर पर आवरमध्ये कन्वर्ट केल्या कळेल किती जास्त वेलॉसिटी आहे. तर पण अर्थच्या कम्पेअरमध्ये कमी लागते मूनपासून इस्केप व्हायला, कारण मूनची ग्रॅव्हिटेशन फील्ड कशी आहे, कमी. इस्केप वेलॉसिटी ऑन द मून किती दिली आपण आता जे पाहिलं किती आहे, किती असणार आहे 2.37 किलोमीटर पर सेकंद. चालतंय. तर या ठिकाणी आज या टॉपिकमध्ये आपण काय काय पॉईंट पाहिले, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणजे काय, तर रिव्हिजन आपण जर पहिले क्विक रिव्हिजन जर फास्टमध्ये पाहिलं आपण कुठले पॉईंट पाहिलेत त्यानुसार जर आपण पाहिलं, समजा 1 मिनिट पहिल्या पॉईंटपासून तर सगळे पॉईंट आपण यामध्ये कव्हर करूया. समजा त्यामध्ये कोणकोणते पॉईंट होते सगळे पाहिलेत आपण.
आणि प्रत्येक पॉईंट तुमच्या महत्त्वाचा होता. जेव्हा तुम्ही जेवढी स्टडी केली असेल डिटेलमध्ये तेवढं आपल्याला महत्त्वाचं. कितीच तुम्ही स्टडी करू शकता, एका पॉईंटला आपण लास्टली रिवाइज करून टाकूया काय काय पॉईंट्स होते. चला, पहिला पॉईंट काय, एनर्जी स्टोअर्ड असते ऑब्जेक्टमध्ये. कशामुळे? ती पोझिशनमुळे, त्यालाच ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणतो. नंतर आपल्याकडे काय आहे, हां, तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इन्क्रीज होते हाईटनुसार, महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि दुसरं, ऑन द ग्राउंड ग्रॅव्हिटेशनल एनर्जी पोटेन्शियल काय घेतो, 0 घेतो, कारण त्या ठिकाणची हाईट कशी आहे, 0 आहे. आणि त्याचा फॉर्म्युला किती असतो, mgh असतो. ठीक आहे, पण हा mgh वाला जो फॉर्म्युला आहे तो कुठल्या कामाला आहे, फक्त mgh वाला फॉर्म्युला जो आहे व्हॅलिड आहे फक्त कमी हाईटसाठी. हा जास्त हाईटला गेल्यानंतर फॉर लार्ज व्हॅल्यू ऑफ हाईट इट इज नॉट व्हॅलिड. ओके, आणि कशामुळं, कारण का नाही आहे, कारण जी जास्त हाईटला गेल्यानंतर जी कमी होतं आणि त्यामुळं काय mgh वाला फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करू शकत नाही आहेत. पण जेव्हा आपण इन्फायनाईट डिस्टन्सला जातो तर जीची व्हॅल्यू 0 होते आणि त्यामुळं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल पण काय असणार आहे, 0 असणार. हे महत्त्वाचे पॉईंट आहेत. पहा, प्रत्येक पॉईंट मी समजून सांगतोय. हां, जर हाईट कमी असेल तर पोटेन्शियल पण कमी असणार आहे, हाईट जास्त असेल तर पोटेन्शियल जास्त असेल, आणि ऑब्व्हियसली निगेटिव्ह असेल. आणि निगेटिव्ह असेल तर काय होणार या ठिकाणी, पहा परत, ग्रॅव्हिटेशनल एनर्जी जर जास्त हाईटला पाहिजे असेल तर त्यावेळेची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल फॉर्म्युला आपण mgh न वापरता कोणता वापरतो, मायनस G कॅपिटल M स्मॉल m आपण r प्लस h. G म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, M म्हणजे मास, स्मॉल m म्हणजे मास ऑफ कॅपिटल M म्हणजे मास ऑफ अर्थ, स्मॉल m म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट, r म्हणजे रेडियस ऑफ अर्थ, आणि h म्हणजे हाईट ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. नंतर आपण पाहिला इस्केप व्हेलॉसिटीवाला फॉर्म्युला. इस्केप व्हेलॉसिटीवाला जेव्हा फॉर्म्युला आपण पाहतो ते इनिशियल व्हेलॉसिटी जी असणार आहे ओव्हरकम देतो आपण, जी इनिशियल व्हेलॉसिटी होतो ज्या व्हेलॉसिटीमुळे तो अर्थच्या ग्रॅव्हिटेशन फील्डपासून बाहेर जाऊ शकतो त्या स्पीडला काय म्हणतो आपण, इस्केप व्हेलॉसिटी म्हणतो आपण. म्हणजे ती इस्केप आपल्याला माहिती आहे, जर एखादा ऑब्जेक्ट वर फेकला तो कमी होत जातो. त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय की इनिशियल जी मॅक्झिमम हाईट आहे ती कशावरती डिपेंड असते, मॅक्झिमम हाईट जर आपण पाहिलं म्हणजे s = u²/2gh म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटीवरती डिपेंड आहे. जर इनिशियल व्हेलॉसिटी जास्त, मॅक्झिमम हाईट जास्त, इनिशियल व्हेलॉसिटी कमी, मॅक्झिमम हाईट कमी. मी तुम्हाला होमवर्कसाठी क्वेश्चन दिलेत, तर वेगवेगळ्या इनिशियल व्हेलॉसिटीसाठी किती वेगवेगळी हाईट येऊ शकते मला कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं. लक्षात आहे, तुमची जबाबदारी आहे. नेक्स्ट, हायर द इनिशियल व्हेलॉसिटी लार्जर द इट्स हाईट. म्हणजे जर इनिशियल व्हेलॉसिटी जास्त असेल तर त्याची हाईट पण कशी असणार आहे, जास्त असणार आहे. आणि ऑब्व्हियसली आपण ते पाहिलं, जर समजा आपण जी इनिशियल व्हेलॉसिटी देतो ती जर इस्केप व्हेलॉसिटी एवढी असेल तर त्याचं डेरिव्हेशन आपल्याला काढायचं. ते काढण्यासाठी आपण काय केलं, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल फॉर्म्युले घेतले. कायनेटिकचा फॉर्म्युला व्हेलॉसिटीमुळे असतो ½mv², आणि पोटेन्शियलचा फॉर्म्युला -gmm/r. या दोन्ही एनर्जी इक्वेट केल्यानंतर जर आपण इन्फिनिटीला पाहिलं तर कायनेटिक एनर्जी पण 0 असते, पोटेन्शियल एनर्जी पण 0 असते. म्हणजे दोघांची ॲडिशन म्हणजे टोटल एनर्जी पण काय असणार आहे, 0 असणार आहे. कुठे, ॲट इन्फिनिटीला. पण ते जर आपण पाहिलं तर सरफेसवरची एनर्जी आणि इन्फिनिटीची एनर्जी सारखी असते. मग सरफेसला 0 आहे, सरफेसला ½ mv²-gmm/r आहे, तर ती इन्फिनिटी एवढी इक्वल असणार म्हणजे 0 असणार आहे. दोघांची ॲडिशन 0, हा मायनस, कारण पोटेन्शियलची मायनस असते म्हणून तिकडे आपण शिफ्ट केलं. गेट कॅन्सल, इस्केप व्हेलॉसिटीचा आपण फॉर्म्युला वापरला, 2 तिकडे मल्टिप्लायमध्ये गेलं, v² = 2gm/r. तर हा फॉर्म्युला आपण यूज करतोय. मग हा फॉर्म्युला आपल्याला सांगतोय की इस्केप व्हेलॉसिटी काय. यानुसार आपण त्याला जर स्क्वेअर रूटच्या फॉर्ममध्ये घेतलं तर इस्केप व्हेलॉसिटी = काय आहे, 2gm/r. मग याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यू ठेवून दिल्या, याच फॉर्म्युला आपण याच्यामध्ये कन्वर्ट करू शकतो, कारण gmलाच काय लिहिता येतं, स्मॉल g × r² लिहिता येतं. ठेवून दिलं, r गेट कॅन्सल केलं आणि त्यामध्ये आपण 2gr म्हणजे स्मॉल जीच्या फॉर्ममध्ये आला. हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंटच्या फॉर्मचा फॉर्म्युला आहे, हा ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या फॉर्ममधला फॉर्म्युला आहे. मग इस्केप व्हेलॉसिटी फॉर्म्युलाला अर्थसाठी जर आपल्याला काढायची असेल तर आपल्या अर्थवरची 9.8 व्हॅल्यू ठेवली, ग्रॅव्हिटेशनल फील्डची r रेडियस ऑफ अर्थची व्हॅल्यू ठेवून दिली आणि त्याची व्हॅल्यू आली आपल्या 11.2 km/s. मी तुम्हाला होमवर्कसाठी हा क्वेश्चन सांगितलेला आहे की जर एका सेकंदामध्ये 11.2 किलोमीटर जाऊ शकतो तर तो एका तासामध्ये 1 आवरमध्ये किती असेल, ही स्पीड मला कमेंटमध्ये तुम्ही सांगणार आहात. नंतर आपण एक न्यूमेरिकल पण पाहिलं, ज्या न्यूमेरिकलमध्ये अर्थच्या सरफेसपासून तर आपल्याला माहिती आहे 11.2 km/s आहे, तर मूनच्या सरफेसपासून किती असेल त्यासाठी आपलं मूनचं मास दिलेलं आहे, मूनची रेडियस दिलेली आहे आणि आपला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला पाठच असते 6.67 × 10⁻11 Nm²/kg². मग मास ऑफ मून, रेडियस ऑफ अर्थ जर या व्हॅल्यू ठेवून दिली आपण तर इस्केप व्हेलॉसिटी = फॉर्म्युला तोच आहे, फक्त एमच्या ठिकाणी मास ऑफ अर्थ ठेवण्याऐवजी मास ऑफ काय ठेवणार आहेत, मून ठेवणार आहेत आपण, आणि आरच्या ठिकाणी मास ऑफ रेडियसच्या ऐवजी आपण आरच्या ठिकाणी रेडियस ऑफ अर्थच्या ठिकाणी आपण रेडियस ऑफ मून ठेवणार आहेत अर्थच्या ठिकाणी. ठीक आहे, आणि त्या व्हॅल्यू ठेवून दिल्या, कॅल्क्युलेशन केलं तर इस्केप व्हेलॉसिटी आली 2.37 km/s. म्हणजे एका सेकंदाला एवढी स्पीड असायला पाहिजे. तर एका तासामध्ये किती हे तुम्ही मला सांगणार आहात. आणि त्यामध्ये अर्थपासून जर 11.2 असेल तर याच्यापासून मूनपासून कमी आहे कम्पेअर टू अर्थ, पण अति जास्त आहे पण अर्थच्या कम्पेअरमध्ये कमी आहे. हे पॉईंट आपण या ठिकाणी पाहिले.
ठीक आहे, तर थँक्यू. तर या ठिकाणी आपल्याकडे हे स्कॅनर आहे, याच्यातून तुम्ही स्कॅन करून आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला 9-10च्या नोट्स तर अवेलेबल आहेतच फ्रीमध्ये. त्याचबरोबर तुम्हाला 11-12च्या पण फिजिक्सच्या नोट्स अवेलेबल आहेत. फ्युचरमध्येही तुम्हाला कामाला येतील, आताही कामाला येतील. आणि त्या नोट्स या टॉपिकच्या एकदम चांगल्या प्रकारच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या नोट्स डाउनलोड करा, पहा आणि त्याच्यावरती तुम्ही स्टडी करा आणि त्याच्यावरती तुम्हाला आउट ऑफ मार्क पडलेच पाहिजे एवढा अभ्यास करा. चालेल, तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये 10व्या. तोपर्यंत थँक्यू.